विधानसभेच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अनेकांनी वेगवेगळी मतं व्यक्त केलेली आहेत, तर तिकडे विधान परिषदेत सुद्धा अशाच अनेक सदस्यांनी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत। काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात भाष्य केलंय। सरकारला आरसा दाखवणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही, राजकीय हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रात कायद्याचा धाकच उरलेला नाही, असं सतेज पाटील म्हणतात। आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्ही विरोधक म्हणून या ठिकाणी आरसा दाखवला तर या ठिकाणी चूक महाराष्ट्रात होई आम्ही ठरवू शकत नाही। सभापती महोदय, तुम्ही देखील विरोधी पक्षात होता त्यावेळी हीच भूमिका या ठिकाणी मांडली होती। आम्ही सत्तेत होतो त्यावेळी आमच्या चुका दाखवत होता, त्यावेळी आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे द्रोही म्हटलं नाही, महाराष्ट्राच्या विरोधात आहात तुम्ही असं आम्ही म्हटलं नाही। शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मीटर सक्तीनं बसवणं अन्यायकारक असून महाराष्ट्रात प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढ रद्द करा, अशी मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी केलेली आहे। यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पाणीपट्टी दरवाढीच्या मुद्द्यावर संबंधित मंत्री, सचिव आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन देखील दिलंय। लक्षवेधी क्रमांक 4 अध्यक्ष सभापती महोदय वितरित केलं। सभापती महोदय, अत्यंत महत्वाचा विषय आहे। आपण एक कायदा 2005 मध्ये या ठिकाणी स्वीकारला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून पाणीपट्टीची दरवाढ ही या महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्णय घेतला। मधल्या काळामध्ये या दरवाढी संदर्भात सभापती महोदय सुनावण्या झाल्या। मी डिटेलमध्ये मंत्री महोदय या ठिकाणी जात नाही, प्राधिकरण वगैरे। माझे मूळ मुद्दे काय आहेत की मीटर बसवणे, शेतकऱ्यांना मीटर बसवण्याचा हा व्यवसाय हा उद्देश व्यावहारिक या ठिकाणी होणार नाही। या दरवाढीमुळे पूर्वीचा 1346 प्रति हेक्टर होता तो आता 2727 रुपयेपर्यंत प्रति हेक्टर दर या ठिकाणी जाणार आहे। शेती करणाऱ्या शेतकऱ्याला जलमापक मीटर सक्ती करून पाणी मोजून मापून देणे व पाणीपट्टी आकारणी वाढ करणे शेतकऱ्यांच्यावर सभापती महोदय अन्यायकारक होणार आहे। आणि जर मीटरच बसवायचे असतील सभापती महोदय तर टेंबू ताकारी सारख्या सरकारी योजना ज्या या राज्यामध्ये झालेल्या आहेत, पहिलं तिथं बसवा मीटर, त्याचा अनालिसिस करा आणि मग तुम्ही सक्ती या ठिकाणी करा। सक्तीचा जो निर्णय घेताय त्याचा आपल्याला निश्चितपणे विचार करताय। राज्यातल्या प्रत्येक माणसावर ही पाणीपट्टीची दरवाढ या ठिकाणी होणार आहे। राज्याच्या हिताचा विचार करता एक कमिटी अपॉइंट करून कायद्यानं आता तुम्हाला काय करताय ते मला माहित नाही, परंतु याला स्थगिती देऊन ह्याच्यावर चर्चा करून हा निर्णय घ्यावा अशी माझी विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।